तर पारनेरमध्ये अजित पवार बोलत होते। तुर्तास पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदासाठी कार्यकर्त्यांनी देवीला साकडं घातलंय। अजितदादा मुख्यमंत्री होऊ देत, कार्यकर्त्यांनी आई तुळजाभवानीच्या चरणी हे साकडं घातलं। अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुळजाभवानी मातेची महाआरती देखील करण्यात आलेली आहे। धाराशिव मधील ही दृश्य आपण पाहतोय। अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदासाठी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी देवीला साकडं घातलं। अजितदादाच मुख्यमंत्री होऊ दे, कार्यकर्त्यांनी आई तुळजाभवानीच्या चरणी हे साकडं घातलं। अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये महाआरती देखील कार्यकर्त्यांनी केली। अजित पवारांच्या आजच्या या वाढदिवसानिमित्त आम्ही आई जगदंबा तुळजाभवानी मातेच्या चरणी आज आम्ही महाआरती करतोय, महाअभिषेक करतोय आणि जगदंबा चरणी साकडं घालतोय की आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांना उदंड आयुष्य लाभो व येणाऱ्या विधानसभेनंतर अजितदादा पवार या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन या महाराष्ट्रातील जनतेला सुखी करण्यासाठी अजितदादांना बळ दे, ताकद दे, त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आशीर्वाद दे, असे आशीर्वाद आम्ही या निमित्तानं जगदंबे चरणी मागितलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।